तरी समोर बसून आंब्याचा रस, हापूस आंब्याचा रस असा असतो, असा असतो, तसा असतो, असा लागतो, तसा लागतो, वर्णन ऐकल्यानं पोट भरतं का? ते सामान्य ज्ञान झालं. नुसतं श्रवण केलं, ऐकलं, ते सामान्य ज्ञान झालं. पण तुमच्या ताटातच आला आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेतला, मग आता कोणती अनुभूती आली? विशेष. सेवन केल्यानंतर विशेष अनुभूती आली. आणि नुसतं वर्णन केलं ती विशेष अनुभूती नाही. तसे विचार ऐकत आयुष्यभर राहिले तर ते सामान्य विचार झाले, त्याच्यातून काही परिवर्तन होत नाही. एखादा माणूस व्यसनी असतो, दारू पितो, मग तुमच्यासारखे 4 लोक सज्जन असतात, आता दारू सोडून दे, आले महाराज गावात, काहीतरी कर, बदल झाला पाहिजे, माळ घालून टाक. मग कसं असतं, कोणालाही मारून मुसलमान केलेला चालत नसतं. त्याची इच्छा नाही, तुम्ही जबरदस्ती त्याच्या गळ्यात अडकवायला लागले. समोर त्याची स्वयंभू इच्छा झाली पाहिजे की खरोखर हे व्यसन मला सोडायचं आहे, हे व्यसन मला त्यागायचं आहे, आता मला माझ्या मनानं माळ घालायची आहे. आणि आतापर्यंत दुसऱ्याच्या मनानं ज्याने ज्याने माळा घातल्या त्या टिकल्यात असं नाही. या वर्षी घातली, दुसऱ्या वर्षी आंबे टाकले, आपल्या गोदावरीवर गेलो होतो स्नान करायला, माळच निघून गेली. माळील का पाय का निघून जायला. इतके माणसं लबाड बोलतात. अरे लबाड बोलण्याची सुद्धा एक हद्द असते, मर्यादा असते की नाही. माळ कशी काय निघून जाईल? तू कंटाळा असेल, आता डुबकी मारल्यानंतर माळ वरची वरती गेली, मग धरता येत नाही तुला, गेली वा, आता काय करायचं? तर अशा प्रकारचा माणूस काय करत असतो? पर्याय शोधी माणूस असतो. माणसाच्या मनात बेईमानी आली की काय पर्याय काढेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून माणसाला विचार सुधरू शकतात, विचाराशिवाय सुधारण्याचा दुसरा मार्ग नाही. आता परवाच्या दिवशी गोष्ट सांगतो. एक बाई आली, ती भक्तच होती, तिचा मुलगा जवळजवळ 39 वर्षाचा झाला, लग्नच होत नव्हतं, लग्नच झालंच नाही अजून समजा, तेव्हा लग्नच होत नाही. आणि कोणीतरी भटजीवानं पूजा सांगितली. काय सांगितली पूजा? पण नाशिकला जावं लागतं, नारायण नागबली करावं लागतो, पितृदोष आलेला आहे, आम काय तुम काय काय. मग आता कसं करायचं? म्हणजे तुला जसं वाटलं तसं कर, मी काय सांगू, करू नको म्हणून. अरे आपण सांगायचो करू नको, त्याचं लग्नच होण्याचं नाही आयुष्यभर, केल्यानं झाला असतं, पण महाराजांनाच सांगितलं होतं करू नको पूजा म्हणून. अशा भानगडीत आपण काही पडत नाही. तुला करायचे असले तर कर, डुबायचं असलं डूब. काय आम्ही फक्त विचार सांगणार, किंवा पूजा केल्यानं तुझ्या पोराचं लग्न होईल असं काही नाही. त्याचं एक प्रारब्ध आहे, योग आहे, योग आल्यानंतर त्याचं लग्न होईल. आणि मग काय झालं की म्हणे ती आता सांगा कसं करायचं. आता गरीब माणसाच्या घरची बाई, गरीब बाई, आणि तिथं जर नाशिकला गेले तर कमीत कमी साधारण जरी खर्च केला तर 25,000च्या कमी होत नाही, 25,000च्या. आणि पैसे जर तुमच्याजवळ जास्त दाटले असतील, तुमचा पैशाला जास्त माज आला असेल, मग 1-1.5 लाख 2 लाख काही खर्च होतो. तर मी म्हटलं बाई आता तू इतका खर्च होतो, तुम्ही तर मजदुरी करणारे लोक आहात, तुम्हाला तुमच्याजवळ इतका पैसा नाही. घरीच म्हटलं पूजा कर, तूच कर, तुझ्या घरीच काहीतरी पूजा कर, संकल्प ठेव, परमेश्वराला प्रार्थना कर की माझ्या पोराचं लग्न होऊ दे, मी एवढा जप करते, एवढं पारायण करते, एवढं अंक करते, असं काहीतरी कर परिस्थितीप्रमाणे. आणि कशाला डुबते 25,000? आतापर्यंत कितीतरी डुबल्या आणि डुबवल्या गेले तिथं नेऊ. लक्षात ठेवा, मी नेहमी या समाजाची परिस्थिती सांगत असतो. हा समाज इतका अज्ञानी राहिलेला आहे अजूनही. याचं कारण एक आहे, हा समाज अजून विचाराच्या पायरीवरच चालला नाही. जोपर्यंत तुम्ही वैचारिक पायरी ओलांडणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही, विचार येणार नाही. दिवसभर भजन केलं म्हणजे तुमच्यामध्ये खूप मोठा विचार आला असाचा काही प्रकार नाही. ते भजन सुद्धा आपण कशा करता केलं, कशासाठी केलं, एवढा वेळ त्याच्यात कशाला घालवला, याचा सुद्धा कधी विचार करा. भजन करायला तुम्हाला किती करायचं, मी काही मना करत नाही कोणाला, परंतु जे काही करायचं असेल त्याला विचारापासून सुरुवात करा. संसारही विचाराशिवाय होत नाही, परमार्थही विचाराशिवाय होत नाही.
दोन्ही गोष्टी आहेत. काय अरे मुलगा 39 वर्षाचा झाला, त्याचं लग्न होत नाही, नाशिकला जायचं, तिथं काहीतरी करायचं. काय करायचं तिथं? काहीही केल्या जात नसतं. लक्षात ठेवा, तुमचं काय व्हायला पाहिजे त्याला काही घेणं देणं नाही. फक्त त्याला घेणं देणं दक्षिणेशी आहे की मला एवढे एवढे पैसे लागतात बा पूजा करायला. पूजा झाल्यानंतर तुमचं हो का न हो काही संबंध नाही. आणि जिथं अशी फसवेगिरी आहे तिथं तुमचा समाज फसतो नेहमी जाऊन. आणि मग काहीतरी घेतलं पाहिजे. म्हणून मला एकच गोष्ट सर्वात जास्त आवडते, ते वारकरी संप्रदायाचे विचार. आपल्या वारकरी संतांनी कुठेही फसवणूक कोणाची केली? ज्ञानेश्वरीमध्ये कोणत्या ओवी सांगितलं नारायण नागवली करा म्हणून? सांगितली एखादी ओवी माऊलींनी? तुकोबारायांनी एखादा तरी शब्द लिहिला का असं झाल्यानंतर असं करा म्हणून? नाही. हा समाज त्या संतांनी कर्मकांडामध्ये डुबवण्याचा प्रयत्नच नाही केला. आणि हा समाज त्या गाथ्याचं रोज पारायण करतो, ती गीता रोज वाचतो, ती ज्ञानेश्वरी रोज वाचतो, आणि तरी हा समाज सुधरत नाही. वाचता काय तुम्ही? त्याच्यातलं काही घेतच नाही तर नुसते दिवसभर सकाळी 10 घंटे 2 घंटे 4 घंटे बडबड करायची, माझे इतके पारायण झाले तितके झाले. पारायण झाली आनंदाची गोष्ट आहे, परंतु ज्या विषयाचं तू पारायण केलं, ज्या ग्रंथाचं पारायण केलं, त्या ग्रंथात तुझ्यासाठी माऊलीने तुकोबारायांनी नाथांनी काय विचार दिले याचा कधी विचार केला का? काहीच नाही. मला हे सांगायचं, जास्त केल्यापेक्षा कमी करा. आणि जे कमी करत असाल त्याच्यातून तुम्ही विचार घ्या. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावे. 9034व्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे, पण तुम्हाला एकाही ओवीचा अर्थ माहित नाही. ज्या दिवशी तुम्हाला अर्थ कळू लागेल त्यावेळी तुम्हाला अनुकरण करण्याची प्रेरणा होईल. अर्थच कळत नाही, पुढचा बडबडायला लागला, त्याच्या पाठीमागचे बडबडायला लागले, त्याच्या पाठीमागे भरपूर बसलेले ते ओरडायला लागले. काय काय मला म्हणायचं, करा तुम्ही, जरूर करा, परंतु मी जे पारायण करत आहे त्या ज्ञानेश्वरी मध्ये माझ्याविषयी काय सांगितलेलं आहे किंवा समाजाविषयी काय सांगितलेलं आहे, काय करायचं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरी तर सोप्या भाषेत सांगते, हा विचारोनी अहंकारू साठीजे, मग अस्तीच वस्तू होईले, आपुली स्वस्ती सहजे आपण पे केली. माऊली सांगतात विचार घ्या आणि विचाराने तुमचा अहंकार जाईल. तुमचा ज्ञानेश्वरी वाचून अहंकार जात नाही, कीर्तन करून अहंकार जात नाही, भजन करून अहंकार जात नाही. काय माऊली काय म्हणतात, विचार करून अहंकार सोडून द्या. तुम्ही विचारच करायला तयार नाही तर अहंकार कसा जाईल? आणि म्हणून मला एकच गोष्ट सांगायची वाटते की मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थ जर काय असेल तर विचार आहे. सर्वात श्रेष्ठ तीर्थ विचारासारखं, ज्ञानासारखं तीर्थच नाही. म्हणून म्हटलंय की ज्ञान देवतु कैवल्यम. वेद सांगतो की ज्ञानाने तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. आणि माऊली सांगतात, ज्ञाने बिन एके उपाय करीसी जितुके तीही गुंतीसी अधिके रुखीये. काय ज्ञानाशिवाय तुम्ही किती प्रयत्न केले, काय तुम्ही किती वेळा मंदिरामध्ये बसून राहता, किती वेळा मंदिरात दर्शनाला जाता, किती वेळा पंढरपूरची वारी करता, त्याला जरूर महत्व आहे. परंतु तुम्ही अज्ञानात करत असाल तर त्याला काहीच महत्व नाही. म्हणून ज्ञान घेऊन करायला पाहिजे, असं त्याच्यातला तात्पर्य अर्थ आहे. तुकाराम महाराजांनी समाजाला हे सांगितलं, परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी, आधी व्हावा पोटी अनुताप. परमार्थ म्हणजे काय? लहान लेकराचा खेळ नाही की लागले बा खेळण्याशी खेळायला. परमार्थ म्हणजे साधा खेळ नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून विचार प्रधान परमार्थ जे लोक करतात त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी त्यांना मिळू शकते. आणि अविचारामध्ये जेवढे आहेत त्यांना काही मिळणं जुळणं काहीच नाही. उलट आयुष्याचा व्यर्थ खर्च करून राहिलो आपण, हेच होईल. आणि आज समाजामध्ये
जे सांगणारे लोक आहेत सत्य सांगणारेच नाही, खोटं सांगणारे जास्त आहे. आणि खोटं जे सांगतात त्यांचं तुम्हाला सत्य वाटतं आणि ते पटतं. आणि खरं जे सांगायला गेल्यानंतर तुमच्या कानाला सुद्धा ते कठोर वाटतं, ऐकायला सुद्धा कठीण वाटतं. म्हणून ते ऐकण्याची तयारी लागेल, तुम्हाला शक्ती लागेल ते पचवण्यासाठी. कोणती गोष्ट, अरे आपण जे काही तुंप खातो ते चमच्यानं वाढतात का पळीनं वाढतात? चमच्यानं वाढतात. पळीनं वाढलेलं पचत नसतं, लक्षात ठेवा. आपली ताकद नाही पळीनं वाढलेली खायची. आपण जास्तीत जास्त 1 चम्मच 2 चम्मच 5 चम्मच 10 चम्मच खाईपर्यंत 10 पळ्या खाल्ल्या. 10 पळ्या खाल्ल्या तर तुम्हाला अंथरुणावर उठतं, त्या बसलेल्या आसनावर उठायचं काम नाही, तिथंच खालून धार लागून जाईल. लक्षात ठेवा. त्याला पचवण्यासाठी ताकद लागते, तसे विचार पचवण्यासाठी ताकद लागते. कढी किती प्या काहीच फरक पडत नाही. कढी काय डब्बा बद्दल कढी पेली तर काहीच फरक पडणार नाही, झाल्या थोड्याशा उलट्या होतील बस काय. पण जर तुम्हाला 1 पावशेर भर तूप पिलं तर ते मात्र त्या ठिकाणी पचू शकणार नाही. तसं ज्ञान हे सामान्य माणसाला पचू शकत नाही. ज्ञान पचवण्यासाठी शक्ती लागते, सामर्थ्य लागते, ईश्वराचा अनुग्रह लागतो, संतांची कृपा लागते आणि तुमच्या साधनेचं बल लागतं. तुम्ही जी साधना करता त्याचं सुद्धा तपश्चर्येचं बल लागत असतं. त्यावेळी या सर्व गोष्टी पचू शकतात. तर आपला विषय होता गुरु तेथे ज्ञान. हे जे विचार मी सांगतोय कुठे मिळतात? विचार कोणत्याही मंदिरात मिळत नाही. तुम्हाला असं वाटतं की बाबा मंदिरामध्ये विचार मिळतात की काय? मंदिरात विचार नाही, लक्षात ठेवा. विचार हा विषय गुरुच्या हृदयात आहे. काय? गुरुच्या हृदयरूपी मंदिरामध्ये विचाराचं दर्शन आहे. मंदिरात गेले मूर्तीचं दर्शन होईल तुम्हाला. काय? मूर्तीचं दर्शन होईल. कोणी हरिपाठ म्हणत असेल ते थोडंसं ऐकायला मिळेल. मंदिराची पायरी दिसेल, कळत दिसेल, त्याच्या पलीकडे काही नाही त्याच्यामध्ये. परंतु सद्गुरु जवळ विचार आहे. गुरु तेथे ज्ञान. जेथे जेथे गुरु आहे तेथे तेथे ज्ञान आहे. त्याचं उदाहरण किती गोड दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, आसनेची की. जेथे चंद्र आहे तिथे चांदण्या राहतात, किंवा जेथे चांदण्या आहे तिथेच काय असतो? चंद्र असतो. चंद्र तेथे चंद्रिका. शंभू जेथे आहे महादेव तिथेच अंबिका जगदंबा राहते. शंभूच्या जवळ शंभू आणि जगदंबा कधी एकमेकाला सोडून राहत नाही. तसं विचार, ज्ञान आणि गुरु हे एकमेकाला कधी सोडून राहत नाही. जिथे ज्ञान आहे तिथे गुरु आहे, जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे. संत तेथे विवेका असण्याची की. जेथे संत आहे तिथे विवेक म्हणजे विचार आहे, ज्ञान आहे. आणि त्याच्या अगोदर उदाहरण दिलं ज्ञानेश्वर माऊलीने, नंतर सिद्धांत सांगितलं. गुरु तेथे ज्ञान. जेथे जेथे गुरु आहे तेथे तेथे ज्ञान आहे. काय? मग सांगणारा प्रत्येकच गुरु असतो असं काही नाही. आणि तुम्हाला खरं जर सांगायला गेलं तर आता एकच स्पर्धा आहे. प्रत्येकाला वाटतं आपण गुरु झालो पाहिजे. प्रत्येकाला एकच वाटतं की मी गुरु झालो पाहिजे लोकांचा, मी गुरु झालो पाहिजे. भविष्यात अशी भीती निर्माण झाली की कोणी शिष्यच राहतात की नाही पता नाही. प्रत्येकाला वाटतं अरे थोडस एखादं प्रवचन करायला लागले त्याला वाटतं आपण गुरु झालो पाहिजे कोणाचा. गुरु होण्याची कशाला काही करतो? ज्ञान ज्या दिवशी तुझ्या जवळ येईल त्यावेळी तुला गुरु बनवण्याचं काम नाही, तू गुरु झालेला त्या दिवशी. ज्या दिवशी तुला ज्ञान वरण करेल, ज्ञान तुला त्या ठिकाणी प्राप्त होईल, त्या दिवशी तू स्वतः गुरु आहे. असं नाही की आम्ही कोणाच्या गळ्यात माळ घातली म्हणजे त्याचे गुरु झालो, असं काही नाही. ती त्याची भक्ती श्रद्धा आहे. त्याला वाटत असेल की या महाराजांनी आपल्याला घातली माळ, हे महाराज आपले गुरु आहे, तो त्याचा प्रश्न आहे. पण गुरुला हा विचार कधी शिवाय नको की मी एवढे चेले केले, एवढे शिष्य केले, एवढ्या भानगडी केल्या, काही नाही. काय 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला सुद्धा शिष्य नाही होता आला. सोपी गोष्ट आहे का? शिष्य होणं सोपी गोष्ट नाही, आणि गुरु होणं तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. ज्या माणसाला शिष्य होण्यासाठी 1400 वर्ष लागले, 1400 वर्ष,
कोणाला गुरुच मानायला तयार नाही, कोणाला श्रेष्ठ मानायला तयार नाही, कोणाला साधू मानायला तयार नाही. तो म्हणायचा मी सर्व काही आहे. 1400 वर्ष. आता आपल्या ही वृद्धाश्रमामध्ये 118 वर्षाचा म्हातारा, किती वर्ष आहे त्याचं वय? 118 वर्ष. अजून दात तशाला तसे, डोळ्यानं दिसतं, कानानं ऐकू येतं, स्वतः चालतं, स्वतःचे कपडे स्वतः धुते, काय कोणाला हात लावू देत नाही. 118 वर्षाचा आहे. आता आलते मुक्ताईनगरला आहे बाळासाहेब, येताना पाहिलं का? यांना म्हटलं बा पाहून 118 वर्षाचा माणूस पाहायलाच पाहिजे. 100 वर्ष झाले. आता सांगितलं शिवाजीरावने आमच्या इथे 100 वर्षाचे आहेत वैष्णव वारकरी. अरे 118 वर्ष यायला आता दररोज पाहिलेल्या घर पाहायची घाई झाली आहे. घर का उडून फेकून जात होते का जवळ? काही नव्हते. अरे जाताना निदान ते म्हातारं पाहून जावं. 118 वर्षाचा माणूस कसला. आणि रस्त्यातून गेले, त्या आश्रमाच्या पुढच्या रस्त्यातून गेले, पण काय नाही, 10 पावलं आत गेले असते ते म्हातारा दिसला असत. आता आपल्याला डोळ्यात दिसतं का 100 वर्षाची माणसं नाही दिसत. आमच्या पळत धोडप आहे जवळ, आमच्या 105 वर्षाचा म्हातारा. 105 वर्षाचे होईपर्यंत आश्रमाजवळ त्यांचं शेत होतं. 2 किलोमीटर पायी यायचे आणि 1 फरलांग त्यांचं शेत शेतात जाऊन दिवसभर शेतात बसायचे. तो माणूस घरी झोपला असेल 5-10 वर्ष सुरुवातीला, नेहमी शेतातच झोपला आयुष्यभर. डोंगरात गायी वळल्या आणि शेतात झोपायचं. आणि शेतात झोपल्यामुळे प्राकृतिक हवा, निसर्ग सर्व ओरिजिनल, त्याच्यामुळे आयुष्याला बल मिळालं, आयुष्य वाढलं. 118 वर्षाचा म्हातारा आहे की नाही. आता मी सुद्धा पाहिला नव्हता, कारण मी तिकडे गेलोच नव्हतो. पण जाताना म्हटलं बा चला पाहून. मी जाताना पाहिलं. यांना म्हटलं जाताना पहा, परत जाताना काय असतं ते, माणसाला खिचडी शिजायला पडली की ती शिजेपर्यंत दम असतो, पण ताटात आली की निवेपर्यंत जीभ जळालीच चालते. माणसं आहे, माणसं. आणि इतकी घाई काय झाली घरी जायची. थोडं सांगितलं तर पाहून जा. चला काही हरकत नाही की विनोदाचा भाग आहे, सोडून द्या. एक माणसाचा स्वभाव सांगतो. सद्गुरूच्या जवळ ज्ञान असते. काय असते? आणि ज्ञान भाग्याने मिळते, लक्षात ठेवा. आणि कोणाला मिळेल ज्ञान? तुम्हाला पोथी चांगली सांगता येते, कथा चांगली करता येते, कीर्तन चांगले करता येतात, म्हणजे तुम्ही गुरुपदाला प्राप्त झाले असं काही नाही. गुरुपद एक वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज यांचे 4 शिष्य होते. पद्मपादाचार्य, हस्तमलकाचार्य, सुरेश्वराचार्य आणि त्रोटकाचार्य. सर्वात लहान शिष्य होते 4 नंबरचे ते त्रोटकाचार्य होते. ते मंद बुद्धी होते. बाकी 3 जण असे पंडित होते, खूप विद्वान होते. त्यांच्या पांडित्याला जोड नव्हती. पद्मपादाचार्य असे होते, ते जर असे पाण्याहून चालले तर त्यांच्या पायाखाली कमळ व्हायच्या. पाय दिला की खाली कमळ, पाय दिला की खाली कमळ, म्हणून त्यांचं नाव पद्मपाद ठेवलं. त्यांचा पाय पडला तिथं कमळ तयार व्हायचं. एवढे विशेष होते. हस्तामलकाचार्य 8 दिवस बोलले नाही, 8 वर्ष बोललेच नाही, काहीच नाही. शंकराचार्य त्या गावात गेले, आई वडिलाची भेट झाली, त्यांचं प्रवचन होतं. असं प्रवचनात आणून बाळ बसवलं. 8 वर्ष हसलं नाही, बोललं नाही, अन्न मागितलं नाही, पाणी मागितलं नाही, नुसतं पाहायचं. जिथं बसून दिलं तिथं दिवसभर बसायचं, झोपून दिलं तिथं झोपून जायचं. आई वडिलाला वाटलं वेळ आहे, बोलत नाही, काही नाही. शंकराचार्यजी आले, समोर बसवलं. शंकराचार्यजी प्रवचन करू लागले, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर इतकी प्रसन्नता आली, त्याने असं कधीच इतकी प्रसन्नता नव्हती. मग सर्व प्रवचन झालं, लोक उठून गेले. ते आई वडील बसले, त्यांना वाटलं महाराजाकडून काही प्रसाद घेऊ, आशीर्वाद घेऊ. बोललं लेकरू तर चांगलंच होईल, आपल्या संसारात कामाला येईल. आणि मग शंकराचार्य म्हणे, बा मी संन्यासी आहे, प्रवचन संपलं, तुम्ही तुमच्या घरी निघून जा. ते म्हणे, महाराज या बाळावरती कृपा करा. बोललं नाही, चाललं नाही, काहीच नाही. काय झालं? म्हणजे कृपा करतो, हे बोलेल सर्व व्यवस्थित होईल, पण बोललं तर मला देऊन टाकावं लागेल. नाही बोललं तर मग तुमचं राहू द्या, तुमच्या जवळ. या आई वडिलांना प्रश्न पडला की आता कसं करायचं.
बाई म्हणजे होतं म्हणा, बोलल्यानंतर पाहू काय करायचं. ते काय साधू जबरदस्ती घेऊन जाणार काय. विचार करा. शंकराचार्य म्हणले तुम्हाला जर बोलवायचं असेल तर आम्हाला देऊन टाकावं लागेल. नाही बोलणं मुक्त आहे तर तुमचं तुम्हाला घेऊन जा. बोलवा म्हणे महाराज, जे होईल ते बघू. शंकराचार्यांनी समोर बसवलं, नुसता मस्तकावर हात ठेवला आणि त्यावेळी संस्कृत भाषा होती आणि त्याला प्रश्न केला, कस्त्वं कोहम कुत आयात काते जननी काते माता. कोण आहेस, कुठून आलेला आहे, कोण तुझी माता, कोण तुझा पिता आहे. त्यावेळी ते बाळ बोलायला लागलं 8 वर्षानंतर. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी सच्चिदानंद शिव आहे. ते काय म्हणतात, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी शरीर नाही, माझी जात नाही, पात नाही, मी ब्राह्मण नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी त्या ठिकाणी क्षत्रिय नाही, असं बोलायला लागलं. बाळ बोललं. बोलल्यानंतर आई वडिलांचा इतका प्रभाव झाला की 8 वर्ष काहीच न बोललं, आज तत्वज्ञान बोलायला लागलं. ते हस्तामलकाचार्य. नंतर आई वडिलांनी नेलं नाही, ते होऊनच शंकराचार्यांच्या सोबत निघून गेले. कारण त्याचा जन्म त्याच्यासाठी होता. फक्त गुरुची भेट व्हायची राहिली होती. त्या दिवशी भेट झाली, तो कृतार्थ झाला. तिसरे सुरेश्वराचार्य होते. सुरेश्वराचार्य नर्मदेच्या काठी माहिस्मती नावाचं नगरी होती आणि त्या नगरीचे विद्वान ब्राह्मण होते, ज्यांचं नाव मंडन मिश्र होतं. आणि या मंडन मिश्राचा आणि शंकराचार्यांचा शास्त्रार्थ झाला होता. त्या शास्त्रार्थामध्ये मंडन मिश्राला शंकराचार्यांनी हरवलं. परंतु त्यांची शारदा नावाची पत्नी होती. ती म्हणाली, मी अर्धांगिनी आहे, तुम्ही यांना हरवलं तर अर्ध हरवलं, मला हरवा, नंतर त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण जिंकले असं होईल. ती सुद्धा महान पंडिता होती, विदुषी होती, विद्वान होती. शंकराचार्य संन्यासी होते, बालपणापासून ब्रह्मचारी. तिने म्हटलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मला हरवा, नंतर तुम्ही पूर्ण जिंकले म्हणून समजा. तिनं असा प्रश्न केला, कामशास्त्रातला प्रश्न केला. शंकराचार्यांना असा प्रश्न पडला, ते सर्वज्ञ होते. मी जर कामशास्त्राच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्यावेळी मी हरल्याशिवाय राहणार नाही, त्याला माहित होतं. परंतु मी संन्यासी असल्यामुळे कामशास्त्राच्या विषयी बोलू शकत नाही, म्हणून त्यांनी मौन धरलं. बरं, मी याच्यावरती नाही बोलू शकत, मला काहीतरी वेळ द्या, मला वेळ द्या. नंतर शंकराचार्याने तिनं सांगितलं, 6 महिन्याचा वेळ तुला, 6 महिन्यानंतर या, नंतर मला हरवा तुम्ही. तर त्यावेळी अमरू नावाचा राजा होता, तो एक दिवस अचानक वारला आणि जगद्गुरु शंकराचार्यांनी त्यांना कायाकल्प नावाचं हे विद्या येत होती, त्यांनी आपला जीवात्मा शरीरातून काढून शरीर शिष्याजवळ सांभाळण्यासाठी दिलं आणि नंतर ते मेलेल्या राजाच्या शरीरामध्ये त्या जीवात्म्याने प्रवेश केला. तो राजा जिवंत झाला, त्याला राण्या होत्या. मग तो त्या ठिकाणी 6 महिने शंकराचार्य त्या राजाच्या शरीरात राहून 6 महिने ग्रस्त आश्रमात, म्हणजे संसाराच्या आश्रमात राहिले. नंतर त्यांना अनुभव झाला असेल, मग पुन्हा आले 6 महिन्यानंतर, आता तयार आहे म्हणाले. बाई म्हणाली, आता तुम्ही हा जिंकले म्हणून समजा. तिला माहित आहे हा कुठून जाऊन आला, यानं सर्व अनुभव घेऊन आलेला आहे, आता काही बोलण्याचा अर्थ नाही शास्त्रकार. तर हे सुरेश्वराचार्य, हे शिष्य कसे असतात. आणि चौथा होता तोटकाचार्य, ज्याचं उदाहरण मला तर सांगायचं होतं, पण प्रसंगानं आलं तर चारीचे उदाहरण सांगून दिले. काय, कारण आपल्याजवळ काही शिदोरी कमी नाही. मी रात्रंदिवस, तुम्ही किती वर्षभरही बोलू शकतो, फक्त जेवायच्या टायमात थोडंसं जेवण द्या, पाणी द्या, फक्त दिवसभर बोलू शकतो. आपल्याजवळ काही नाही. अभ्यास केलेला आहे असं नाही की बिना अभ्यासाचा बोलतो काही. एक दिवस नाही, 24 वर्ष अभ्यास केलेला आहे. 2 वर्ष 4 वर्ष नाही तर आळंदीला गेले 4 वर्ष झाले की ती कीर्तनकार होऊन येतं. माऊलीला देतं सोडून इकडे संसारात घुसतो. तो माऊली जवळ गेला ना, माऊली त्यागी होते. तिकडे गेला, तिकडे जरा आयुष्यभर, तर तो साधू आहे. असं नाही की कीर्तन केला म्हणजे साधू होत असतो, काही नाही. कीर्तन तर कोणी करतं, ज्याला थोडंसं पाठांतर झालं, अभंग हे ते बोलायचं अक्कल आली, झालं कीर्तन. काय केले, बोलणं सोपी गोष्ट आहे. तो खरा महाराजांनाच म्हटल्यावर अवघड म्हटलेलं आहे.
ते मी काही इथं सांगत नाही तुम्हाला, फार अवघड शब्दाचा प्रयोग केलेला आहे महाराजांनी. काय ते संसारात राहून संन्यासी होते, संसारात राहिले, ते मुलाबाळात राहिले, बायकोच्या सोबत राहिले, पण संन्यासी होते. त्यांच्या आचरणापुढे संन्यासाला सुद्धा लाजावं लागेल असं तुकाराम महाराजांचं आचरण होतं. काय चला, मला एवढं सांगायचं की ते त्रोटकाचार्य जे होते ते इतके मंदबुद्धी होते, त्यांना पाठही कळायचा नाही, प्रवचनही कळायचं नाही, काहीच नाही. त्यांच्याकडे एकच सेवा होती, सकाळी गुरु महाराजांनी स्नान केलं, कपडे द्यायचे, लंगोटी द्यायची, वस्त्र द्यायचे, वाळवायचे, घडी घालून ठेवायचे, पाठाला बसायचं. आणि बसल्यानंतर ते काय पाठ चालायचे त्याला काहीच कळायचं नाही. एके दिवशी काय झालं, शंकराचार्यांच्या कपड्याला कशाचा तरी डाग पडला. आता आंबरस खाल्ला असेल पण आंब्याच्या रसाचा डाग, काहीतरी डाग पडला कशाचा तरी. आणि शंकराचार्यांनी सांगितलं, बाळा माझ्या नाही का नेसायच्या वस्त्राला डाग पडलेला आहे आणि तो डाग जाईपर्यंत व्यवस्थित धुवायचे आणि डाग गेला की मग ती वाळू घालायचे कपडे. त्यावेळेस काय साबून पावडर होते का त्यावेळेस? अरे आम्ही सुद्धा बालपणी आश्रमात राहायचो तर नदीचं चोपण आणायचं. चोपण माती कळते तुम्हाला? चोपण तिथं असतं, ढोरं त्याला चाटत राहतात, गाई म्हशी, खारट असतं. आणि जो खार असतो तो त्या ठिकाणी कपड्याला स्वच्छ करतो. मग आम्ही काय करायचो, ते चोपण माती आणायची आणि अशी डवळायची बादलीमध्ये, त्यात कपडे डुबवायचे आणि कपडे धुतले की स्वच्छ व्हायचे. काही नाही, साबून बिबून पावडर खायचं काय होतं. चला, तर ते गेला, कशानं धुतले कशानं गेले ते काही सांगता येणार नाही. परंतु काय झालं, ते डाग लवकर निघत नव्हता म्हणून तो सारखा प्रयत्न करू लागला काढायचा. इकडे शंकराचार्य पाठाला बसले, तिन्ही शिष्य विद्वान होते, ते पाठाला बसले पण पाठ चालू होत नव्हता. गुरु महाराज पाठ चालू करा, वेळ झाला. अरे म्हणजे माझा त्रोटक राहिला यायचा. या तिघांनी काय म्हटलं, तो निर्बुद्ध आहे बाबा, तो मूर्ख आहे, तो निर्बुद्ध आहे, त्याला काहीच येत नाही, त्याची कशाला वाट पाहायची. तो पाठात बसला काय मशानात बसला काय सारखंच आहे, काही उपयोग नाही. नाही 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 म्हणजे असं नाही. एका बापाला जरी 4 मुलं असते तर आई बापाचं सर्वांवर सारखंच प्रेम असतं, लक्षात ठेवा. तसं गुरुचंही शिष्यावर तसंच प्रेम असतं. माझा त्रोटक आल्याशिवाय मी पाठ सांगणार नाही. यांना वाटू लागलं कशाला त्याची निरर्थक वाट पाहता, आपला समय व्यर्थ चालला, आपल्याला एवढं ऐकायला मिळालं असतं. काय असं होता होता ते त्रोटक काही लईलं आणि नदीच्या काठावर त्यांची झोपडी होती. म्हणजे मी पाहून येतो आणि त्याला घेऊन येतो, तोपर्यंत बसा इथंच. म्हणजे बा आता गुरु महाराजच चालले पाहायला. स्वतः पाहायला गेले, नेमकाच डाग निघाला होता, स्वच्छ झाला होता. आणि त्याला इतका आनंद झाला डाग गेल्याचा, तो तेच कपडे घेऊन त्या नदीवरच घाटावरच नाचायला लागला. शंकराचार्य म्हणजे काय आनंद झाला, कशामुळे नाचून राहिला काय. जवळ गेले आणि तो तिकडे नदीकडे पाहून नाचू लागला, खांद्यावर हात ठेवला. बाळ काय आनंद झाला, कशामुळे नाचतोस? बाबा डाग गेला. काय डाग गेला? तुम्ही सांगितलं होतं ना डाग काढल्याशिवाय वाळू घालू नको कपडे. डाग गेला, तो घातल्याचा मला इतका आनंद झाला. काय सांगितलं बाबा, तसा तुझ्याही हृदयाला आतापर्यंत जो अज्ञानाचा डाग होता या हृदयरूपी वस्त्राला, तो अज्ञानाचा डाग आता निघाला. आता आनंद म्हणजे मोक्षच आहे, लक्षात ठेव. आणि चल पाठाला. आणलं त्याला पाठाला. आणल्यानंतर सांगितलं, आज माझा त्रोटकच पाठ सांगेल. त्याला काहीच येत नव्हतं. माझा त्रोटक पाठ सांगेल. आणि स्वतःच्या हाताने आसनावर बसवलं आणि कर म्हणले बाळ प्रवचन. त्रोटकानं असं प्रवचन केलं, या तिघांचं पांडित्य फिकं पडून गेलं. अरे बाप रे म्हणले, हे असं प्रवचन तर गुरु महाराजांनी सुद्धा नाही कधी केलं. या केलंच कुठून? होती तुमची कृपा पशु बोले वेद. महिषी पुत्रा मुखे बोलवणे, श्रुती चालवणे भिंती. सामान्य गोष्ट आहे का? कृपा झाल्यानंतर काय होणार नाही. कृपा झाली त्रोटकाचार्यावरती काय, आणि ज्या दिवशी कृपा झाली त्या दिवशी त्याला मोक्ष मिळाला. पण हे ज्ञान कोणाच्या जवळ आहे? गुरुच्या जवळ आहे. आणि गुरुनं दिल्याशिवाय झालं का? अरे त्याच्या अंतःकरणामध्ये गुरुने ओतलं ज्ञान. हृदया हृदयी एक झाले, हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैतन मोडीचा केले मजा इसे अर्जुना. आपल्याला आपण काय करतो? गुरुला शरीर अर्पण करतो, शरीरानं सेवा करतो, तनानं मनानं धनानं कोणी सेवा करतं.
पण गुरुच्या जवळ जोपर्यंत हृदय अर्पण होत नाही, हे चित्त अर्पण केल्याशिवाय त्या चित्तामध्ये ज्ञान होत नाही. काय अरे तुम्हाला दूध पाहिजे पण काहीतरी भांड घेऊन जाणं त्याच्यात ओतता येईल. भांडत घेऊन नाही गेले टाक दूध, कशात टाकायचं, तोंडात टाकायचं का हातात टाकायचं. तसं हे हृदयाचं भांड आहे आणि या हृदयाच्या भांड्याला घेऊन जावं लागेल. सद्गुरु त्याच्यामध्ये ज्ञान ओतत असतात. तसं त्रोटकाचार्याच्या चित्तामध्ये ज्ञानाचं भंडार दिलं त्याला सर्व. एक मंद बुद्धी असणारा एवढा विशाल विद्वान होऊन गेला. कशाचं कारण आहे? गुरुकृपा. म्हणून गुरु तेथे ज्ञान, जेथे सद्गुरु आहे, जेथे गुरु आहे तेथे ज्ञान असतं. आणि जेथे ज्ञान आहे तेथे आत्मदर्शन, आत्म्याचा साक्षात्कार ज्ञानाने होतो. आणि आत्मदर्शन ज्याला झालं त्याला समाधान प्राप्त होतं. आणि त्या समाधानाला माऊलीने मोक्ष म्हटलेला आहे. म्हणून गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी